नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर येथील दिवे गराडे गटाच्या अधिकृत उमेदवार रुपाली अमोल झेंडे व पंचायत समिती गराडे गणाच्या अधिकृत उमेदवार अर्चना ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारार्थ अर्चनाताई आमच्या गावचे माजी सरपंच आबा, आपल्या जलदूत म्हणून ज्यांना संपूर्ण तालुक्यात ओळखलं जातं ते आपले काळे पाहुणे सागरजी काळे, सोसायटीचे माजी चेअरमन पाटील, माजी चेअरमन दादा, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रुपालीताई झेंडे आणि अर्चनाताई कटके या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम नेतृत्व म्हणून अजितदादाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्या गावच्या अनेक समस्या सोडवायचं काम प्रामुख्याने नामदार अजितदादा पवार साहेब यांनी केलेलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या गावातली गराडे धरणाची पाणी योजना असेल की ज्या पाणी योजनेचं पाणी आजही आपण त्या ठिकाणी पितो. 16 लाख रुपये खर्च करून त्या टायमात ग्रामस्थांनी एकजुटीने त्या ठिकाणी विहीर श्रमदान करण्याचा प्रयत्न केला, श्रमदान करण्याचा प्रयत्न केला आणि नामदार अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री असताना त्यांनी आपल्याला पाटबंधारे खात्याची विहिरीला आणि योजनेला मंजुरी दिली म्हणून आपल्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा त्या ठिकाणी कमी झाला आहे. आपल्याला काही वेगळं सांगण्याची कोटी रुपये जवळजवळ 2 पंचवार्षिकमध्ये आलेले आपण पाहिले, परंतु प्रत्यक्षात ज्या पद्धतीने सुरळीत पाणी पुरवठा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही हे आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहतात. ज्यावेळेस आपला बाबा त्या ठिकाणी काम करायचा, उत्तमपणानं त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेला ठरलेल्या मिनिटाला त्या ठिकाणी पाणी यायचं, परंतु ते होताना आपल्याला दिसत नाही. निश्चितपणानं भविष्य काळात आपण त्या दृष्टीने दुरुस्त त्या ठिकाणी करू. वनराईच्या माध्यमातून असेल, रोटरी क्लबच्या माध्यमातून असेल, या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून प्रामुख्याने आपण वनराई आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून 13 बंधारे त्या ठिकाणी पूर्ण केले आणि महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामात, खोलीकरणाच्या कामात आपलं गाव पुढे नेण्याचं काम प्रामुख्याने सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून आपण केलेलं आपण पाहिलं. जवळजवळ सातत्यानं 3 महिने खोलीकरणाचं काम त्या ठिकाणी केलं. गावातले सगळे पक्ष मतभेद विसरून आपण 50 लोक त्या ठिकाणी शिरपूरला, धुळे जिल्ह्यामध्ये गेलो आणि तिथला धुळे जिल्ह्यातला शिरपूर पॅटर्न आपण पाहिला आणि त्याप्रमाणे आपल्या गावात काम केलं. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम प्रामुख्याने आपण या ठिकाणी नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मदतीने केलं. आणि या ठिकाणी उमेदवारांचा परिचय मुद्दा मला सांगितला पाहिजे. ज्या रुपालीताई झेंडे त्यांचे धीर त्या ठिकाणी आम्ही झेंडे दिवे गावामध्ये पंचायत समितीत त्या ठिकाणी उभे, दिवे गावचा विकास असेल, सखीच्या माध्यमातून असेल, महिलांना रोजगार देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपण पाहिलं. आणि भविष्य काळात आपण जर त्यांचा वचननामा पाहिला, जाहीरनामा पाहिला तर निश्चितपणानं भविष्य काळात आपल्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, कुक्कुटपालनाला लागणारी मदत असेल, हे निश्चितपणानं ताईंच्या, अर्चनाताई आणि रुपालीताईंच्या माध्यमातून निश्चितपणाने सोडू. तिच्या पूर्वीचं जर आपण ज्यांना निवडून दिलं ते सदस्य किती वेळा आले, काय आले हे मी बोलणं उचित त्या ठिकाणी होणार नाही, पण मी एवढं सांगेल आपल्या भागातले हे जे 2 उमेदवार आहेत ते कार्यक्षम आहेत, भूतपूर्व आहेत, शिकलेले आहेत. निश्चितपणानं आपल्या गावाचे, भागाचे प्रश्न सोडवण्याचं काम त्या निश्चितपणानं करतील. मी निश्चितपणानं आपल्याला भाऊ सांगू इच्छितो की रुपालीताईंचे वडील त्या ठिकाणी ते आणि आम्ही दिल्लीला सरपंच रुपालीताईंचे वडील आता त्या ठिकाणी वडगाव शहरीचे आमदार आहेत. ते आणि मी 95 साली भारतातल्या सरपंचांची परिषद दिल्लीमध्ये झालेली होती. त्या परिषदेसाठी आम्ही दोघांची पुणे जिल्ह्यातून निवड झाली. भारतातल्या सरपंच परिषदेसाठी त्यांचे वडील आणि आम्ही बरोबर त्या ठिकाणी होतो. त्यामुळे निश्चितपणाने मी आमच्या महिला भगिनींना सांगेल, भविष्यात आपले कोणतेही प्रश्न असू द्या ते निश्चितपणानं सोडवायचं काम हे उमेदवार करतील. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावातले निश्चितपणाने करू आणि येत्या 5 तारखेला
सगळ्या महिलांनी पुरुषांनी लक्षात घ्यायचं की आपल्याला त्या ठिकाणी 2 मतं द्यायचा अधिकार आहे. आपल्याला त्या ठिकाणी 2 मतपत्रिका मिळतील. दोन्ही मतपत्रिकेच्या घड्याळाच्या चिन्हावर समोरील बटन दाबून आपल्या दोन्ही भगिनींना त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यायचा मानस आपण सगळ्यांनी केलेलंच आहे. निश्चितपणाने या गावात राष्ट्रवादी 1 नंबरला राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि मी माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. जय जय. फटके पंचायत समिती गराडे गणामधून आणि रुपालीताई झेंडे या जिल्हा परिषदेसाठी दिवे गराडे गणामधून आम्ही तुमच्यासाठी दोघी पंचायत समितीमार्फत जो काही निधी गावाच्या विकासासाठी देतात तो प्रयत्न करेल आणि गावापर्यंत आणण्याचा आणि गावाच्या विकासासाठी रस्ते लाईट शिक्षण यासाठी निधी मंजूर आम्ही दोघी तुमच्यापर्यंत पोहोचू एवढे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि महिलांच्या आरोग्यासाठी मोफत शिबिरे, प्रशिक्षणे, कुक्कुटपालन, शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही दोघींसाठी तुम्हा महिलांसाठी आम्ही दोघी आणण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा आणि मतरूपी आशीर्वाद हवे आहेत. यासाठी तुम्ही आम्हाला येत्या 5 तारखेला घड्याळासमोरील दोन्ही बटन दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितांमध्ये उमेदवारांचा परिचय तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला आहे. सन्माननीय जालिंदर भाऊ कामते आपले सर्वांचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आदरणीय संपूर्ण व्यासपीठ अधिकच्या वेळी येथे उपस्थित बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी, नानांनी आता शिवरे गावाचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी वाचून दाखवला. निश्चित ही कामं तर होणं गरजेचीच आहे, परंतु आम्ही पठारवाडीपासून टेकवडीपर्यंत लोकांना सांगतोय बाबांवर निवडणुका 5 वर्षे भाऊ त्या ठिकाणी लांबणीवर पडल्यात आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नाना ग्राम विकासाची अनेक कामं त्या ठिकाणी ठप्प झालेली आहेत. प्रशासनाच्या विश्वासावरती आपण अवलंबून राहिल्यामुळं काही तांत्रिक बाबीमुळे त्या निवडणुका झाल्या नाहीत, परंतु हा विकास त्या ठिकाणी फुटलेला आपण पाहतोय. तर निश्चित हा संपूर्ण मागच्या 5 वर्षाचा आणि पुढील 5 वर्षाचा एक चांगल्या पद्धतीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि पुढील दूरदृष्टीने 5 वर्षाचा आपल्याला जर त्या ठिकाणी विकास करायचा असेल तर निश्चित आपल्याला अर्चनाताई आणि रुपालीताई यांच्या चिन्हासमोरचं घड्याळाचं बटन आपण सर्वांनी दाबायचंय. आपलं चिन्ह काय आहे? आवाज आहे ना? चिन्ह काय आहे? धन्यवाद. निश्चित तुम्ही चांगल्या पद्धतीने घड्याळ लक्षात ठेवले. आता विकासाबाबत सांगायचं म्हणलं तर निश्चित नाना तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊ ग्रामीण भागातील गरजा काय तुमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा, शेतीला पाण्यात रस्ते पाहिजे, शेतीला 24 तास पाणी मिळालं पाहिजे, शेती पंपाला त्या ठिकाणी वीज जोडीसाठी सोलरचं कनेक्शन मिळालं पाहिजे, ग्रामीण भागातील शिक्षकांचं त्या शाळांचं त्या ठिकाणी सबलीकरण झालं पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळाबरोबर काही गावांमध्ये हायस्कूल सुद्धा आहे, परंतु त्या हायस्कूलवरती सुद्धा त्या ठिकाणी शासनाचं प्रामुख्याने लक्ष थोडंसं कमी दिसतंय. त्यासाठी सुद्धा विविध संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ते काम करण्यासाठी हे उमेदवार एवढ्या ताकदीचे आहेत की शासनाच्या फंडावरती अवलंबून न राहता ते शब्द टाकतील तिथं निश्चित ही कामं पूर्ण करतील अशी या ठिकाणी मी खात्री देतोय. नाना तुम्ही आता थोडासा परिचय सांगितला. कृपाताईंचे वडील आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे आणि तुम्ही सरपंच असताना दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सरपंच परिषदेची दिल्ली गाजवली. निश्चित बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी आमदार झाले, परंतु आमचे नाना या ठिकाणी तालुक्यामध्ये कोणाला आमदार करायचं हे ठरवण्याची भूमिका त्या ठिकाणी नाना घेतात. नाना तुम्हालाही धन्यवाद देतो. येणाऱ्या या 5 तारखेला तुमच्या बरोबर तुमचे सर्व तरुण सहकारी असतील, त्या सहकार्यांचं त्या ठिकाणी प्रामुख्याने जे मतदान करून घेणं ही उपस्थिती आम्हाला त्या ठिकाणी सांगते. शिवरे गावामध्ये नानांनी त्या ठिकाणी जवळपास किती वर्ष नाना 20 वर्ष त्या ठिकाणी बिनविरोध सरपंच म्हणून त्या ठिकाणी ह्या गावाची सेवा केलेली, गावातील अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले. निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या ग्राम विकासाचा जो काही अजेंडा आहे हा सोडवण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री एक खमक्या असं नेतृत्व अजितदादा पवार जो कामाचा माणूस म्हणून राज्य
वर्षभर त्या ठिकाणी नवलोक आहे त्यांच्या मदतीने त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे म्हणजे जालिंदर भाऊ असतील, संभाजीराव झेंडे साहेब असतील, अमित भाऊ झेंडे असतील, ही सर्व टीमच्या माध्यमातून ही तुमची भविष्यातील सर्व कामे, मग महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, महिलांच्या सबलीकरणासाठी सखी मंचाच्या माध्यमातून ताईंच्या प्रयत्नातून अनेक मोठ्या उपाययोजना त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतीलच. परंतु निश्चित तरुण सहकार्यांना मला सांगणे, मित्रांनो, पुरंदर तालुका हा शहरापासून जवळ असणारा तालुका आता म्हणण्यासाठी नावलौकिकचा. चुकीच्या माणसांची, चुकीच्या मतदानाची जर आपण बटणं दाबली, कुठल्या भावनिकतेला, कुठल्याही त्या ठिकाणी गावकी भावकीला मध्ये न घेता जी कामाची माणसं आहेत, जी भविष्यामध्ये आपल्याला 24 तास उपयोगाला पडणारी माणसं आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवलाय, असे हे दोन उमेदवार म्हणजे रुपालीताई झेंडे आणि अर्चनाताई कटके. कटकेताईंच्या कुटुंबाचं वास्तव्य भिवरीला आहे. जगन्नाथ दादा कटके आणि गणेशराव कटके हे त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे झेंडेताईंच्या कुटुंबाचे प्रमुख त्या ठिकाणी अमित झेंडे असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, एक चांगल्या कुटुंबामधून दिलेले हे उमेदवार आहेत. आपण निश्चित त्या उमेदवारांना जर घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना विजय करून द्याल आणि पुढच्या या दिवे गराडे गणाची विकासाची वाट, विकासाची गंगा कायमस्वरूपी वाढण्यासाठी तुमचा सुद्धा हातभार लागेल. म्हणून साठी एकच लक्षात ठेवा, आपल्या सर्वांचं चिन्ह, आपल्या सर्वांचं चिन्ह. धन्यवाद. घड्याळ समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजय करून द्या अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. हिवरे ग्रामस्थांना प्रथमतः नमस्कार. आज होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून मी आपणा सर्वांची भेट घेण्यासाठी इथे आलेली आहे. या अगोदरच माझ्या माता भगिनींना मी भेटून गेलेली आहे, तरी पण पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांच्या भेटीसाठी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या एका गोष्टीवरती तरी नक्की विश्वास ठेवा की तुमचा आज जर तुम्ही मला उमेदवार म्हणून निवडून दिलं तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक वेळेला मी नक्की हजर राहील, किंवा आज तुमच्या समोर आल्याने एकदा निवडणुका झाल्यानंतर तुमच्या समोर येणार नाही असं नक्कीच होणार नाही. जर मी एकदा निवडणुका लागल्यानंतर जर कमी कालावधी असताना देखील जर तुमच्या भेटीला येत असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील वारंवार तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्यासाठी नक्की हजर राहील आणि त्या येण्यासाठी मी कटिबद्ध असेल हे मी तुम्हाला आज नक्की माझ्या माता भगिनींना आणि माझ्या युवक असतील किंवा माझ्या ज्येष्ठ मंडळींना सांगू इच्छिते. मी थोडस हे सांगू इच्छिते की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून की आपल्या गावातील रस्ते असतील. आताच मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकायचे आहे, तसेच आपल्या गावातील बुद्ध विहाराचे काम देखील करावायचे आहे. त्याचप्रमाणे गावातील अंतर्गत रस्ते असतील किंवा वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते असतील, ही कामं आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून लवकरात लवकर कशी करून देता येतील याचा मी पुरेपूर प्रयत्न नक्की करेल. आणि त्याचबरोबर मी स्वतः सखी प्रेरणा मंच चालवते, त्याची माहिती मी अगोदरच दिली आहे, तरी पण थोड्याशा प्रमाणात मी आता तुम्हाला सांगते की त्या मंचाच्या अंतर्गत मी आपल्या महिलांच्या आरोग्यविषयक काही समस्या असतील तर त्यावरती काम करतो आपण. किंवा आज महिला त्याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या मार्फत बरेचसे व्यवसाय करतात, शेतीला जोड व्यवसाय म्हणून की बचत गटामार्फत व्यवसाय करतात, पण त्या व्यवसायातून जे तुम्ही उत्पादन घेत आहात तर त्या उत्पादनाला योग्य अशी बाजारपेठ मिळत नाहीये, तर ती बाजारपेठ उपलब्ध कशी करून देता येईल याच्यासाठी मी नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेन. त्याचबरोबर माझ्या 10वी-12वी झालेल्या युवक किंवा जे काही युवती आहेत त्यांच्यासाठी करिअर पर मार्गदर्शन नक्की त्याविषयीचे आपण मेळावे घेणार आहोत. तसेच युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीने माझा जो शेतकरी बांधव आहे तर त्या शेतकरी बांधवांसाठी जसं काकांनी सांगितलं की आज लाईटच्या वेळा बऱ्याचदा सकाळी किंवा रात्रीच्या वेळी असतात तर त्या नियमित करण्याचा प्रयत्न आपण करूया. त्याचबरोबर कृषी विषयक जी काही माझ्या जिल्हा परिषदेच्या
निधीतून जेवढी जास्तीत जास्त मदत मला कृषी बांधवांसाठी करता येईल ते नक्की मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्ही अगदी मला तुमच्या प्रत्येक सुखदुःखात जरी अगदी कोणाचे कुठलेही जरी जिल्हा परिषदेच्या निधी व्यतिरिक्त काही माझ्या वैयक्तिक याच्यामधून तुम्हाला जर मदत करता येत आली तर मी त्या तुमच्या प्रत्येक वेळेला नक्की उभी राहील. कारण आमच्या माझे दीर अमित झेंडे फाउंडेशनच्या मार्फत आपण बरीचशी कामं दिवे गावामध्ये किंवा दिवे गावाच्या परिसरामध्ये नक्की केलेली आहेत. त्याच धर्तीवरती आपण सखी मंचाच्या माध्यमातून आणि फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेचा जास्तीत जास्त निधी आणि या दोन्ही यांच्या मार्फत आपणा सगळ्यांचा जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला लाभ करून देता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ते करून देण्यासाठी मी नक्की कटिबद्ध राहील एवढं तुम्हाला शब्द देते. आणि येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही सर्वजण आम्हाला घड्याळ या चिन्हासमोरील 2 वेळा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून देतात अशी तुम्हा सगळ्यांकडून अपेक्षा नक्की व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद. आरोग्य सुविधा असेल, चांगलं शिक्षण असेल, ही सगळी कामं करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमच्या आरोग्यांनी हातामध्ये घेतल्या. जास्त म्हणून माझी विनंती महिला भगिनी त्या ठिकाणी एखादी महिला तुमच्याकरता काम करू इच्छिते, तुमच्याकडच्या ठिकाणी ठरवते मला करायचंय, त्यांना काय कामाची गरज नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये महिलांच्या अनेक मदतीची अपेक्षा असते. आपण सगळेच कष्ट करतो, परंतु तुम्हाला मदत झाली पाहिजे या भूमिकेत आमची रुपाताई तुम्ही पुढे आलाय. निश्चितपणे अधिकची मदत अधिकचं सगळं होईल असा विश्वास व्यक्त करतो. कटकेदेवीच्या ठिकाणी गणेश असेल किंवा आमचे जगुशेठ असतील ही दोन्ही माणसं देवळी गावाची काम करतात. देवळी गाव आमच्या मामाचं गाव आहे आणि मी आलं त्या गावामध्ये नवीन कॉलेज काढले. गावात सर्व संबंध आहे, परंतु गणेश असेल किंवा जगुशेठ असेल हे माणसं त्या गावामध्ये काम करतात. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येत्या 5 तारखेला जे घड्याळ पवार साहेबांचे जे घड्याळ अजितदादांचे या दादामध्ये एका कामाचा काम करा माणूस आहे. महाराष्ट्रामध्ये एक होऊन आता अजितदादा आहे, दादांची ख्याती विकास काय असतो हा दादा दाखवतील. फक्त त्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो, दादा तुम्ही जा माझा सांगा या गावातले काय काम आहे निश्चित पंचायत तुम्ही करताल, परंतु दादाच्या वतीनं अधिकचा निधी या गावच्या आमची राहील. फक्त विनंती आहे 5 तारखेला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आमच्या अडचणीदार असतील रुबाबदार असतील त्यांच्या समोर घरासमोर नामूदार विजय करण्याकरता ती विनंती करणार अजितदादाच्या वतीने आलोय. माझी सगळ्या विनंती आहे, आपल्या सगळ्यांचा पाठिंबा यांना आहे का? आवाज येत नाही? हात वरती करता मतदान करणार का? म्हणजे महिलांचे हात काही वर दिसत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.